बातमी आहे उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेची संसदेत नको त्या विषयांवरती चर्चा सुरू आहे। बांगलादेशमध्ये सातत्याने हिंदूंवरती अत्याचार सुरू आहेत। मोदींनी आमच्या खासदारांना भेटीची वेळ नाकारलेली आहे असं ठाकरे यांनी म्हटलंय। बांगलादेशमध्ये गोरगरीब हिंदूंवरती अत्याचार सुरू असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। केंद्र सरकारने तात्काळ काय पावलं उचलणार आहेत हे स्पष्ट केलं पाहिजे। बाकीच्या चर्चा तूर्त एक दिवस बाजूला ठेवा आणि संसदेमध्ये बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवरती अत्याचारांबद्दल केंद्र सरकारची नेमकी भूमिका काय आहे आणि आपण काय पावलं उचलणार आहोत हे त्यांनी सांगायला पाहिजे। काल आमच्या खासदारांनी माननीय पंतप्रधानांच्या भेटीची वेळ मागितली होती, पण त्यांना ती नाकारण्यात आली। कारण मी सांगितलं होतं की रितसर आपण जाऊन पंतप्रधानांना एक पत्र द्यावं आणि त्यांचे व्याख खूप आहेत, तर कदाचित त्यांच्या नजरेत बांगलादेशामध्ये होणारे हिंदूंवरचे अत्याचार लक्षात आले नसतील, जसं मणिपूरचे आलेले नाहीत। तसंच हिंदूंवरचे अत्याचार बांगलादेशात होत आहेत, मंदिर जाळलं जाते, आणखीन काय काय होते संपूर्ण सगळ्या काय बातमी येत नाहीयेत। तर केंद्र सरकारने तात्काळ काय पावलं उचलणार आहेत हे स्पष्ट केलं पाहिजे। 80 वर्षापासून दादर रेल्वे स्टेशनच्या इथे असलेलं हमालांनी बांधलेलं, जो हमाल कष्ट करतो त्या हमालांनी बांधलेलं मंदिर गणपतीचं आणि हनुमानाचं हे भाजप सरकारने त्याला नोटीस पाठवली। ती नोटीस माझ्याकडे आहे की तुम्ही रेल्वेच्या जागेवरती अतिक्रमण केले 80 वर्षापूर्वीचं मंदिर हे पाडायला निघाले। मग तुमचं कुठे हिंदुत्व, कसलं हिंदुत्व आहे तुमचं? आम्हाला तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तुम्ही हिंदुत्व सोडलं, तेव्हा तुम्ही काय सोडलेलं आहे? आता ना तुम्ही आमच्या इथली मंदिरं वाचू शकत, ती तुमच्याच राजवटीमध्ये रेल्वे प्रशासन पाडतंय, तरी आपलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार ढिंप आहे। सिडकोच्या मंदिरावरती कोणाचा तरी डोळा आहे, त्या जमिनीवरती बांगलादेशामध्ये मंदिर जाळलं जाते, हिंदूंवरती अत्याचार होत आहे, तरी सुद्धा गप्प बसणाऱ्यांचं हिंदुत्व नेमकं त्याची व्याख्यान, त्याचा आकार उकार तरी काय आहे हे मला एकदा त्यांच्याकडनं उत्तर मिळायला पाहिजे, म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना बोलवलं।